ए डोंगर घाटाचं राजर ओ धनगर आम्ही हो धनगर हो डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही हो धनगर डोंगर घाटाचं राजर हा धनगर आम्ही हो धनगर काळ्या भुईची रखोंगडी वरण भाची पांघर चांद सूर्या परी हिंडती खंडू बिरोबाची लेकर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर रानातली गोंधलेली पायावरी बाभळीच काट जणू मऊ मऊ शेवरी एंधळ्या मेंढराचं एंधळ्या ताल भरला उरी माया बाप पाठी राख कानाईनी मल्हारी डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर काळोखाच्या खोंगाडीला चांदण्याची येणत कोण झालं र राखी कोण काळ्या भुऱ्या मेघोटांची नभातून मेंढर हे पावसाचं थेंब धुई 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 नाचर हे रानभर रूप ठाई 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 त्याचर आभाळाच्या छायेखाली बिराड हे थाटलं भंडाऱ्याच्या दौलतीनं कपाळ हे माखलं काळ्या कातळाच्या देहात सुख मनाचा पाझर नसा नसातून वाहतो येळकोटाचा गजर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर काळ्या भुईची रखोंगडी वरण भाची पांघर चांद सूर्या परी हिंडती खंडू बिरोबाची लेकर डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर
सूर्या चंद्रा परिस्वरा जाऊ बारजी सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली सागरे मग पमध मनी निसा सरनी धम गम गरे सरे निसा मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी
गड्या मनगटाच चोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली कोण्या धनगरानं वाजवला ढोल टाकलं खैताळ झांज गोल गोल कोण्या धनगरानं वाजवला ढोल टाकलं खैताळ झांज गोल गोल उधळती भंडारा पायात गुलाल खांद्यावर घुंगडी हालती रुमाल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल बानूला पाताळ देवाला पगडी सुखाचं पाल्हाळ रिकामी दुरडी हा हे बानूला पाताळ देवाला पगडी सुखाचं पाल्हाळ रिकामी दुरडी सुकती पाकळ्या दुखाच्या दरडी भक्तीची खंडोबा वाहतो परडी तुटू दे लंगराचा फाळ असा तुटू दे लंगराचा फाळ गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल जळती दिवटी नाचती वात खेळती मुरळी पोळती हात हा ए जळती दिवटी नाचती वात खेळती मुरळी पोळती हात जागरणाची चंदेरी रात दिमडीला तुंतुण्याची साथ मल्हारीचा येळ कोट चाल असा मल्हारीचा येळ कोट चाल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल रात आली राखणीला जाग आली पापणीला सुखाच्या या पेरणीला थंडावा या धरणीला विकृतीच्या सारणीला वह्याच्या या खांडणीला देह लागो कारणीला चांद जसा चांदणीला भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल तुझा इसरण भावा माझे माये माझे माये माझे माये ग तुझी धूळ सोनियाची माझ्या माथी ग माझे माये माझे माये माझे माये हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू ऍग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देत एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची
आन तुला जीवाचं रान कर तू जीवाचं रान कर तू. पेटून राहू भार वादळ वाऱ्यात रे तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा रे तू लढा रे तू लढा रे तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढा रे तू लढा रे तू लढा रे तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. आपलं मार्केट आपण तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा नदी पेटली देवत ठेवू वातर स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात होई. शपथ घेऊन फुलवसार नागर काळाईची पुण्याई खेळतीच पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा रे तू लढा रे तू लढा रे तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. मल्लू तू ह्यार नावान दिली जामीन जुबान मल्लू उघड्या डोळ्यान पाही तू ह्यर सपान बेल भंडारा उधळीतो माया मल्हार बोलतो हिर मल्हार बोलतो माया मल्हार बोलतो हिर मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र बाई गमळ्याच्या मळ्यात काय ग वाजत गाजत मोसाईवाला सफोनीस देवा राखत्याची लाज तुला गारहाण घालीतय माय हा मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो माय हा मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र
धनाचा घर देवा तुझ्या धनगर खडा खडा तुडवितो करी मल्लूचा जागर दीप पलिदा पाझळितो माया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो माया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो माया मल्हार बोलतोय र मल्हार बोलतो आया मल्हार बोलतोय र गगन सारद विशाल है जीवन जिसका मिसाल है पावन है हर पल जो गंगा जल निर्मल जो कहता इतिहास भी कि रानी एक बेमिसाल है न है वो किसी राजवंश से जो अन्य माटी के अंश से है भवानी हूँ बहू मल्हार राव की बहू मालवा की भूमि का ये कण कण जिस पे निहाल है मूर्ति धर्म की अहिल्या है कीर्ति धर्म की अहिल्या है सज्जनों की बालिका अहिल्या है दुर्जनों की कालिका अहिल्या है शिव की आराधिका अहिल्या है अनुपम जो शासिका अहिल्या है अहिल्या हाती तुझे तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय लढत जा तथा मायचं नाय या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये तोडून भीतीची बंधन तू घे धाव आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आन सार उचलून आसमान घेऊन ये घरी रे तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे
घोडी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती होर पुढा तू सोड निराशा तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती मी तुम्हाला म्हणत होता अभ्यास करा झालात ना आता सगळे नापास मी चाललो आता शहरात शिकायला होर पुढा तू सोड निराशा तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती
करीत जग सारे अपसुक सामील होती र दिशा सपान साकळलं बापनीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा भिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर गाडीत मागर हिरल बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागू नको आधार शोध तुझा तू दार घालू नको तू सागर कुणाला तुझ्या हाती दोर जरा मागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला मोर पुढं तू सोड तुझा तुला तू देव फडणवीस दरबार सुरू करा. आपण वेद पंडित ज्ञानी आपल्याला विद्यादानाचे काम करायचे उत्तम. त्यासाठी आम्ही विसाजी देशपांडेंना आपल्यासोबत काशीस पाठवतो. ते तेथील परिस्थिती परिसराचा आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास करतील आणि आम्हास कळवतील. तुमची मागणी योग्य वाटली की विद्यालय काढण्यात येईल. ठीक आहे या आता. फडणवीस तुम्हाला दिंडोरीच्या आणि रावेरच्या कुंडाबद्दल विचारणा करतोय. दोन्ही कुंडांचं काम पूर्ण झालं नाही का? निधी कमी पडतोय की मजूर उपलब्ध नाही? हे बघा फडणवीस, जलाशयांच्या आणि वृक्ष लागवडींच्या कामात अजिबात कसूर होता कामा नाही. अजिबात नाही. आणि हो, मजुरांचे वेतन हे त्वरित अदा करण्यात यावे. अहो, आपण कळस असलो ना तरी मजूर पाया आहेत हे स्मरणात असू दे. अहो, आम्ही ठिकठिकाणी बारव जलाशय कुंड उभारली. ते काय आमचा जयघोष व्हावा किंवा उदो उदो म्हणून नाही, किंवा देवालय धर्मस्थळ उभारली ती काय आमचा उदो उदो म्हणून नाही. तर रात्रीच्या वेळी हिंस्र स्वापदापासून वाटसरूंचं संरक्षण व्हावं, त्यांना आसरा मिळावा म्हणून ही धर्मस्थळे, ही देवालय आणि जलाशय माहिती आहे. पानिपतच्या युद्धामध्ये असंख्य सैनिकांना पाण्या वाचून अर्धमृत अवस्थेत परतावं लागलं. काहींना तर पाण्या वाचून तडफडून भरावं लागलं. तसं परत घडू नये आणि कोणाच्याच बाबतीत घडू नये म्हणून ही जलाशय, ही कुंड, ही बावरा बारवा. फडणवीस, आणखी आमच्या सैन्याबाबत, त्यांच्या हिताबाबत अजिबात हलगर्जीपणा नसावा. अजिबात नाही. कारण ते युद्धावर जाताना त्यांचा जीव, त्यांचं कुटुंब आमच्या भरोशावर, या मातोश्रींच्या भरोशावर सोडून जातात. आमच्यासाठी, आमच्या राज्याच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी. ध्यानात असू द्या, आपल्या सैन्यातील सुतार, लोहार, बेलदार, बाणांचे कार्यकारागीर, भालदार, सायनीस्वार, परीट, घोडेस्वार कोणीही असू द्या, त्यांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा नसावा. कारण त्यांना आमच्यावर, ह्या मातोश्रीनं हार भरोसा. जीवाची पर्वा करत नाही होते, जीवाची पर्वा करत नाही. स्मरणात आहे. कारण माझ्या प्रजेला जपणं हे माझं कर्तव्य आहे. आज ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवलं आहे ते पार पाडणं माझं कर्तव्य आहे. माझ्या रयतेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे. आज सत्ता आणि बळाच्या जोरावर आम्ही जे काही कार्य पार पडतोय ना, त्याचा आम्हाला परमेश्वरापुढे आखरी जबाब द्यावा लागणार आहे. ध्यानात असू दे, आमच्या सैन्याबाबत आणि सैनिकांच्या हिताबाबत अजिबात हलगर्जीपणा नसावा. आजचा दरबार समाप्त. शंभो हर हर, शंभो हर हर,
शंभो हर हर. मारिकोजी शिंदे पाटलांची लेक अहिल्या. माहेरच्या सावलीत संस्कारांची जडणघडण होताना धर्मनिष्ठेचं बीज रोवलं गेलं होतं. अवघं वय असेल 6-7 वर्षांचं. मैत्रिणी समवेत वाळूचं शिवलिंग तयार करीत होते. इवल्याशा त्या हातांनी शिवलिंग तयार करताना मन हरवून गेलं होतं. ए नर्मदा, ए यमुना, इकडे ये ना. छान आहे ना शिवलिंग. गंगा, तू फुलं आणलीस पूजेसाठी. आज आपण पूजा करू. या ना, या बसा. इतक्यात बाई कुठून ते घोडेस्वार आले. हिवल्याच्या हातांनी शिवाला जपताना खूप आनंद झाला. त्याच वेळेस माझ्या भविष्याचा वेध जणू ठळक झाला होता. या अहिल्ये, भविष्यात साऱ्यांची सावली व्हायचंय तुला. त्याच वेळेस त्या घोडेस्वारांपैकी एक जण श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या बरोबरच्या एका तेजद्वार घोडेस्वाराला म्हणाले, ही सून करून घ्या आपली. मानकोशी शिंदेची पाटलांची लेक अहिल्या होळकरांची लक्ष्मी म्हणून निधड्या छातीच्या मल्हाररावांची सून होऊन गेली. मानकोजी शिंदे पाटलांची लेक अहिल्या ही होळकरांची सून झाल्यावर तिचं झाकलेलं तेज होळकरांच्या राजकुळात गेल्यावर दिवसेंदिवस खुलत गेलं, अधिकच तेजस्वी होत गेलं. अहो, घरात काय, दारात काय, युद्धाच्या मैदानावर काय, सगळीकडे अहिल्याच अहिल्या, अहिल्याच अहिल्या, अहिल्याच अहिल्या. खंडेराव हा मल्हाररावांचा मुलगा खरा आणि मी सून अहिल्या. पण त्या घरात ना मी मल्हाररावांचा मुलगा म्हणूनच वावरू लागले. मामाजी सुद्धा म्हणायचे, खंडेराव हा आमचा मुलगा खरा, पण आमची सारी देखरेख आमची सूनच करते. एकदा का तिला सांगितलं की बाळ अहिल्ये, हे काम असं नाही असं, की त्या कामाबद्दलची आमची बेफिक्री, आम्हाला काही पाहावं लागत नाही. मग तो राजमान्य पेशव्यांबरोबरचा पत्रव्यवहार असेल, हिशोबाची आवक जावक असेल, आला गेल्यांचे स्वागत असेल, आम्हाला काही पाहावं लागत नाही. आणि तिच्या ह्या वागण्याचा आमच्या खंडेरावावर सुद्धा परिणाम झालाय बरं का. अहो, म्हणूनच तो कुंभेरीच्या युद्धात केवढा पराक्रम घालवतोय. कुंभेरीचं युद्ध, कुंभेरीचा किल्ला वज्रासारखाच टगत, पण धन्याच्या तोफेच्या सारख्या भडीमारामुळे किल्ल्याचं द्वार उद्ध्वस्त झालेलं. पण अचानक काळाने माझ्या सौभाग्यावर घाला घातला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करत असताना एक तोफेचा गोळा धन्याच्या छातीत घुसला आणि घोड्यावरून खाली पडून क्षणार्धात धनिकाचा प्राण झाले. काय केलं तोय, काय केलं. शुद्धीवर आले तेव्हा अंगावर भरचरी शालू, कपाळाला कुंकवाचं भरभर, हातात चुडा,
नाकात नाक 16 सास घेऊन मी सती जाण्यासाठी मामांजींची परवानगी घ्यायला गेले. मामांजी मामांजी तुमची आज्ञा घ्यायला आली. कसली आता मामांजी सती जाण्याची पोरी माझ्या संसाराचा उन्हाळा करून कुठं चालली आहेस का पोरी? कुठं चालली आहेस ग? मी तुझ्या पाया पडतो, हात सोडतो, माघारी फिर पोरी. अगं गेली ती अहिल्या आणि राहिला तो खंडू असं मानून मी जगेन, पण तू माघारी फिर. तू सती गेल्यावर म्हाताऱ्याने कुणाच्या तोंडाकडे पाहायचं आणि त्या 2 लहान बछड्यांनी कुणाच्या पंक्तीत राहायचं. आणि आम्ही मोहिमाहून गेल्यावर होळकरांच्या राज्य कारभाराकडे प्रजेकडे कोणी पाहायचं. आणि या उपरही तुला ह्या म्हाताऱ्याची हाक ऐकायला येत नसेल, ह्या म्हाताऱ्या बापाचं काही समजत नसेल तर खुशाल जा सती, पण त्याआधी ह्या जगातून मला जाऊ दे आणि मग तू सती जा. मामांजी नाही, मामांजी नाही, मामांजी मामांजी मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुमचा शब्द ओलांडणं मला शक्य नाही. मी तुमचा शब्द ओलांडू शकत नाही. मामांजी आता जगायचं ते होळकरांसाठी आणि मरायचं तेही होळकरांसाठी. मालेराव अहो ऐका ना. मालेराव अहो तुम्हाला थोडे खरेदी करायचंय ना, त्यासाठीची रक्कम आम्ही काढून ठेवली आहे गंगोबा तात्यांकडे. अहो मालेराव तुम्हाला ऐका ना, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही गंगोबा तात्यांशी चर्चा करा ना. मालेराव हे कुठे काय म्हणालीस नुकते? आम्ही आणि उदास नाही का? अगं तुमच्यासारखे 2 बछडे असताना आम्ही उदास कशाला? मुक्ते तू जा बरं, महादेवाच्या पूजेची तयारी कर. हा आम्ही आलोच. मग आपण दोघे मिळून ना त्याला अभिषेक घालू. हा मालेराव आणि मुक्ताबाई ह्या 2 बछड्यांसंगे आयुष्य घालवताना जाणवत होतं की ज्या आत्मीयतेने, ज्या प्रेमाने आपण आपल्या मुलांचं संगोपन करतोय ना, त्याच आत्मीयतेने, त्याच प्रेमाने अहिल्ये तुला तुझ्या प्रजेचं पण संगोपन करायचंय बरं. पण भविष्यात लौकिक पावणाऱ्यांच्या नशिबी काही रेषा वाकड्या वळणाच्याच निघाल्या. कुठल्या गतजन्मीचे कर्म आड आले कोणास ठाऊक. आमचे मालेराव ब्राह्मणांना दान देण्याच्या सोहळ्यात विंचू सोडतात, त्यांचा छळ करतात. हे बघताना असं वाटलं की आपल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय. वाटलं धर्मनिष्ठेचं बीज किती लहानपणापासून आपल्या मनात रुजलेलं. शरीराचा कण निकण धर्मनिष्ठेने आणि कर्तव्यनिष्ठेने भिजून राहिलेला. पण ती धर्मनिष्ठा, ती कर्तव्यनिष्ठा आपल्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या नखातही असून मालेरावांना वेडाचे झटके येतात. कधी कधी ते तीव्र होतात. अशातच एक दिवस मालेरावांनी तलवारीने स्वतःचा आत्मघात करून घेतला. मालेराव
कसाही असला तरी पोटचा गोळा होता माझा मालिराबाई निदान ऐकायला हवं होतं की मातोश्री म्हणून आम्ही काय नाव कमवलंय आणि मालिराबाईची मातोश्री म्हणून आम्ही काय जीवन जगतोय. मालिराबाईंनी ऐकायला हवं होतं. शंभो हर शंभो हर हर शंभो हर हर. ऐश्वर्या विरागणी अष्टावधनी राजकारिणी रणरागिणी समरागिणी क्षेत्रधर्म संवर्धिनी निष्पक्ष न्यायदायिनी कर्मण्यवादी संजीवनी अहिल्या प्रजाहितकारिणी अहिल्या प्रजाहितकारिणी. अशी ही अहिल्या हातात केवळ शिवार्पित झाली होती. अशातच एक दिवस कवी अनंत पंडित राघोबा दाद्यांसह माळव्यास मुक्कामास आल्याचं समजले. तेथून ते थेट सैन्यासह इंदूरवर येत असल्याचं समजलं. मी म्हटलं की इंदूरमध्ये राघोबा दादांचं काय काम. त्यावर कवी म्हणाले, माहेश्वरीच्या अहिल्यादेवींच्या खजिन्यात कुबेराची संपत्ती आहे आणि त्यावर आपला हक्क आहे असे श्रीमंत पेशव्यांना वाटते. कविराज, खबरदार कविराज, स्त्रीच्या धनावर प्रत्यक्ष तिच्या पतीचाही अधिकार नसतो. केवळ दान धर्मात खर्च होणारा खजिना हा माहेश्वरीच्या अहिल्याचा आहे, इंदूरच्या राणीचा नव्हे आणि इंदूरच्या संस्थानाचा नव्हेच नव्हे. श्रीमंत राघोबा दादा पेशवे हे पेशवा, शिवाय जातीने ब्राह्मण. तेव्हा छत्रपतींच्या या पंतप्रधानाने या अहिल्यासमोर पदापासून भिक्षा देही म्हणून याचना केल्यावर ही अहिल्या सर्वस्व दान करायला ही मागते. पण केवळ होळकर घरांची एक महिला म्हणून पाहत असाल तर खबरदार, हातात तलवार घेऊन उभी राहिली तर पेशव्यांनाही भार करेल ही अहिल्या. सांगा पेशव्यांना, अहिल्या भीत नाही कुणाला. अशातच सासूबाई समान हरकू आईचा निरोप येऊन गेला. अहिले तातडीने येऊन वाड्यावर भेटून झाला. म्हटलं, हा काय तातडीचा निरोप. आता नियतीने काय माझ्यासमोर मांडून ठेवलंय, कोणतं ताट वाढून ठेवलंय. मीही तातडीने निघाले. निरोपही तातडीचा होता आणि शिवाय थोडा मोठ्यांचा आदर करणं, त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्यच. तातडीने बोलावलं ते. हो, कामही तसंच आहे. अहिले राघोबा दादा हरामखोरीस उतरलाय. त्याने इंदूरवर स्वारी करायचं ठरवलं. वेळी सावध झालं तर ठीक, नाहीतर तुम्हा आम्हास दाणे भरडावे लागतील. काय तो लवकर निर्णय व्हावा. खबर पक्की आहे. हो, शिवाजी राजारामनी संबत आपल्या फडणवीस ह्या सगळ्या कारभाऱ्यांना सुगावा लागलाय. खबर पक्की आहे. आपल्या खबऱ्यांनी पण खबर दिली आहे. हा ग गंगोबा तात्यांनी दौलती संबंधी पापबुद्धी धरून हे कारस्थान रचले. ठीक आहे. आता काय करावं. दौलतीवर आलेल्या आकस्मिक संकटातून कसं बाहेर पडावं काही समजत नव्हतं. काहीतरी बांधावं लागणार होतं, काहीतरी उभं करावं लागणार होतं. अशा वेळेस आमचं सगळं लक्ष खबऱ्यांकडून येणाऱ्या
खबरीकडे होतं, त्यांच्या समाचाराकडे होतं. गंगोबा तात्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवायला गुप्तहेरांना सांगितलं होतं. आम्ही दत्तकाला घ्यावे आणि दत्तकाच्या नावाने राज्यकारभार करावा हा गंगोबा तात्यांचा सल्ला ज्या दिवशी आम्ही हुडकावून लावला ना, त्याच दिवशी त्यांच्या वर्तनात झालेला बदल जाणवत होता. हिशोबातही फेरफार होता, पण म्हटलं जुना दिवाण, सुभेदाराचा जुना दिवाण असं करणार नाही, पण त्याचीही नियत होती. बोला. एवढ्या सांगी स्वाराला कुर्णीसात करून त्याने कथन करायला सुरुवात केली. बाईसाहेब प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने जे ऐकले तेच तुम्हाला सांगतो. गंगोबा तात्यांनी स्वतः पेशव्यांना पत्र लिहून बोलावून घेतलंय, त्यांनीच हे कारस्थान रचलंय. ते म्हणाले दौलत बेवारस झालीये, हिशोबाचा कोणाच भरोसा नाही. तुम्ही हिंदूंवर स्वारी करा आणि दत्तकाच्या नावाने राज्यकारभार चालवा. यावर पेशवे हसले आणि गंगोबा तात्या एक देव भोळी बाई काय, ती काय राज्यकारभार करणार. बायकांनी एक तर चुलीकडे पाहावं, नाहीतर दागिन्यांची घडामोड करावी. बाईला अजून युद्धाचे फार डावपेच शिकायचे, राजकारणाचे खूप भाग शिकायचे. अहो, बाईंना तह करावं लागेल, खंडणी द्यावी लागेल. आम्ही हा म्हणता इंदूरवर चढाई करू आणि सारी दौलत समेटू. या तुम्ही आता एक देवभोळी बाई काय, थिरा काय राज्यकारभार करणार काय. मग बघच म्हणावं या बाईचा हिस्सा. अरे एका शूर सुभेदाराची सून ती तेवढीच शूर असणार. आता माघार नाही. मी पदर खोचला, कंबर कसली. गायकवाड, भोसले, शिंदे यांना गुप्तपत्रे लिहून सैन्य उभारलं. हत्तीच्या पाठ्यावर बाणांचा तीक्ष्ण हौदा सज्ज केला. तलवारधारक, घोडेस्वार, पायदळ सगळं उभं केलं. उत्तरेकडे तुकोजी होळकर होते. सागी स्वारला बोलावून हे दागिन्यांचा डबा आणि एक लखोटा पेशव्यांना भेट म्हणून लागोलाग रवाना केला. लखोटा पेशव्यांनी वाचला. त्यात लिहिलं होतं, राघोबा दादा, आपण पेशवा, शिवाय श्रीमंत. शिप्रा उठवून चढाई करायचं ठरवल्यास माझ्यासारख्या स्त्रीच्या पथकाला तुम्हाला आधी सामोरं जावं लागेल. आम्ही हारलो तरी कीर्ती करून जाऊ, पण तुम्ही हारलात तर तुम्हाला गावात तोंड दाखवायलाही स्थळ राहणार नाही. सोबत तुमच्या मर्दुमकीला साजेसा आहे. डबा उघडताच पेशव्यांचा चेहरा काळा ठिपकार पडला. कारण त्यात होत्या हिरव्यागार काचेच्या चुडा. पेशवे थबकले, क्षणभर स्थिमित झाले आणि विचार करू लागले. एका बाईला हरवलं तर त्यात कुठलं भूषण, कुठली मातुंकी, उलट आपलं हसं होईल. पण आपण हरलो तर आपली नामुष्की होईल. पेशव्यांनी लगोलग एक लखोटा सागीस्वारकडे रवाना केला. पत्राचा मायना असा, बाईसाहेब, आपला काहीतरी गैरसमज होत आहे. मालेरावांचे निधन झाले आहे, यास्तव आम्ही आपल्या भेटीला येत आहोत.
आज आम्ही नियतीचा डाव उधळून लावला होता. बरावरचा ताण हलका झाला होता. धनुष्यातून बाण न डागता, बंदुकीतून गोळी न झाडता आणि म्यानातून तलवार न उपसता आज आम्ही जिंकलो होतो. आज ही अहिल्या खूप खुश होती. खरंच ही अहिल्या आज खूप खुश होती. खूप खुश होती. कारण आम्ही नियतीचा डाव उधळून लावला होता आणि तलवार न उचलता आम्ही जिंकलो होतो. जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. जय मल्हार. अतिशय सुंदर असं हे एक पात्री नाटक माधवी शिंदेने केलं. मी आपले सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझ तू दाड घालू नको तू सागर कुणाला तुझ्या हातीर दोर झाला मागू तुझे जोर तुझं दिसून दे रंग जगाला. या नगरामध्ये काय येणं केलं माते? बोला माते. हे बाबा चालू
धरण अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये बाबा मी माझ्या पुण्यश्लोक आई देवी बोरकरांना नतमस्तक होण्यासाठी आलो. दुसरं बाबा हे संकलन भरवण्यासाठी ज्या ज्या लोकांना हातभार असेल मग आर्थिक असू दे मानसिक असू दे किंवा ज्ञानाचा वाटपूर असू दे त्यांचं आयुष्य असंच सुखाचं समृद्धीचं भरभट जाऊ दे. महत्वाचं या लोकांकडून अशी जनसेवा देशसेवा धर्मसेवा चल पाहिजे. एवढ्या क्रोधित का झाल्या माते तुम्ही? बोला माते. हे बघ या पृथ्वीवर काही वाईट कर्म चाललं. महत्वाचं या ज्या पृथ्वीवर वाईट संकट येतात ना त्याला जबाबदार तुम्ही बाबा. महत्वाचं हे बघ बाबा करोनासारखं मोठं संकट आलं त्याला जबाबदार तुम्ही बाबा. दुसरं आज उन्हाळा पावसाळा
हिवाळा सगळे ऋतू संपले बघा. फक्त 12 महिने पावसाळा चालू झाला बघा. याला कारणीभूत तुम्ही बघ बाबा. याचं कारण बाबा तुम्ही आपली जन्ममाता गोमाता, जलमाता, गोमाता आणि भूमाता या तिन्ही मातांचा तुम्ही अपमान केलाय बघ. आजच्या काळामध्ये आईला आई म्हणायला कोणी तयार नाही बघ, बहिणीला बहीण म्हणायला कोणी तयार नाही बघ. महत्वाचं आपण जास्त उत्पन्न घेण्याच्या नादामध्ये आपल्या धरती मातेला हल्लास करून टाकले बघ. पाहिजे तेवढे खतं, पाहिजे तेवढे औषधं, पाहिजे तेवढे फवारे देतो. त्यामुळं तुमची एक म्हणजे तुमची जन्मदाता मा हिचा अपमान झाला बघ, धर्मी मातेचा अपमान झाला. सर्वात महत्वाचं आपला देश आपल्या देशामध्ये 72 काहीच्या पोटामध्ये त्या सगळं 33 कोटी देवांचं वास्तव असतं बघा. आजच्या काळामध्ये माझ्या गोमातेला फुल्यान कट्ट्याला घाण्यामध्ये नेलं जातं बाबा. या तिन्ही संकट या मातेचा अपमान झाल्यामुळं हे सगळे संकट येते बाबा. जोपर्यंत या पृथ्वीवर या महाराष्ट्रामध्ये नवे त्या नाशिकमध्ये जोपर्यंत जन्मदाता आई आपली गोमाता आणि आपली धरती माता याला जोपर्यंत मान भेटत नाही ना बाबा, तोपर्यंत याच्यापेक्षा मोठे मोठे संकट तुम्हाला विनंती आहे. इथून जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्हाला जर जीवन चांगलं जगायचं असेल तर या तिन्ही मातेला सन्मान द्यायचं शिका, नाहीतर तुमचा अंत बेकार झाल्याशिवाय राहिला नाही. एवढंच तर जाऊ दे बाबा. पण या कलियुगामध्ये आणखी मोठं पाप चाललंय बघ. ते म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं पाप चाललंय बघ. म्हणजे फुल्या हे लोक स्त्री भ्रूण हत्या करतात बघ. जर स्त्री भ्रूण हत्या थांबल्या नाही बघ. ज्या आजीनं आपल्याला लहानपणी आपल्या हातावर खेळवलं, खाऊ पिऊ घातलं बाबा, श्रीगुण आता थांबला नाही ना बाबा, त्या आजीला आपण आजी मला चाकरी विसरून जाऊ बाबा. दुसरं ज्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये राबवलं, लहानचं मोठं केलं, हात रक्ताचं पाण्याचं रक्त केलं, रक्ताचं पाणी केलं, आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला दिली. आपला सर्वात पहिला गुरु असून आई बाबा. बाबा श्रीगुण आता थांबलं नाही ना तर तुम्ही त्या आईला मातीमध्ये हक्क विसरून जाऊ बाबा, मातेचा हक्क विसरून जाऊ. दुसरं महत्वाचं, या बहिणीनं आपल्या हातावर राखी पौर्णिमेला राखी बांधली बघ, नवे भाऊबीजेला तिने आपला ओवाळलं बघ. जर श्रीगुण आता थांबला नाही ना बाबा तर बहिणीला आपण ताई म्हणून हक्क विसरून जाऊ बघ. दुसरं महत्वाचं, ज्या अर्धांगीने आपल्या सगळं लग्न केलं बाबा, आपला आई वडिलांना सोडलं, आपल्या माहेरी आणि सासरला आली, आपला संसार केला, आपल्याला प्रत्येक सुखदुःखामध्ये आधार दिला बाबा. पण श्रीगुण आता थांबला नाही ना बाबा, तिला आपण पत्नी म्हणता हक्क विसरून जाऊ. महत्वाचं
हे बघ, ज्या मुलांचं लग्न झालं ना त्यांचा विचार संपला बाबा. पण ज्या मुलांचं लग्न झालं नाही ना, जर श्रीगुणाचा थांबला नाही त्या मुलांना कधीच लग्नासाठी मुलं भेटणार नाहीच बाबा. म्हणून माझी शपथ आहे माझ्या ताईला, माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या ताईला बाबा, इथून पुढं कोणतीच, माझी शपथ आहे, कोणतीच बहीण आपला गर्भ तपासून घेणार नाही. महत्वाचं जर मुलीचा गर्भ असला तर माझी कोणतीच बहीण आपल्या नवऱ्याचा हक्क असू दे, नवऱ्याचा आग्रह असू दे, सासू सासऱ्याचा आग्रह असू दे, आई बापाचा आग्रह असू दे, कोणती माझी बहीण इथून पुढं श्रीगुण हत्या आपला गर्भपात करणार नाही. महत्वाचं बाबा, चंद पैशासाठी कोणी जर डॉक्टर श्रीगुण हत्या करत असतील त्या डॉक्टरांना मी कधीच जिवंत सोडणार नाही. भाव घाली आई, भाव घाली आई, भाव घाली आई, भाव घाली आई, पाहते सकाळी झालं माझे पोट, माझे गजर चालला चांग भल, चांग भल, गजर चालला चांग भल, चांग